नमस्कार, मी राकेश उत्तम पाटील, अध्यक्ष भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी। मी आज आपल्याला सांगू इच्छितो की या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रस्त्याबद्दल। मित्रहो, आज रस्त्यांची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या परिस्थितीमध्ये रस्ते खड्ड्यात रस्ता हा आपल्याला दिसून येणार नाही। पावसाला जर पलटला तर कितीतरी अपघात घडले, कितीतरी संसार उद्ध्वस्त झाली। या सर्व संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर आज जी रस्त्यांची परिस्थिती तयार झालेली आहे, यातून मार्गकारणी तयार झालेली आहे। आपण संपूर्ण त्याचा टॅक्स भरतोय आणि त्या टॅक्स भरत असताना सुद्धा या अशा मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव तुम्हाला बघायला भेटेल। आज ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर आहे। या रस्त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर काही दिवसांपूर्वीच ज्या आदिवासी भागाला जाणारी शाळेतली मुलं आहेत, आंबाडी परिसरामध्ये ते गाव आहे, त्या गावातील तशीच परिस्थिती अजून त्यांना जोडता येत नाही। त्यांना शाळेत जाताना नदी पलटून जावं लागतं, त्यांना ब्रिजची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही। अशा बिकट परिस्थितीत आज ग्रामीण भाग आपल्याला दुरावलेला आहे। तुम्ही जर वाडा मनोरा हा रस्ता बघितला, त्या रस्त्याचे असलेले खड्डे, एवढा प्रवास सहन करावा लागत आहे। त्या प्रवासामध्येही लोकांना खूप त्रास होत आहे। तुम्ही ग्रामीण भागाचा असो, शहापूर असो, मुरबाड असो किंवा भिवंडी ग्रामीण असो, या भागात आपल्याला खूप गरज आहे। दळणवळणाच्या साधनासाठी रस्ते हा आपल्याला अतिशय गरजेचा भाग झालेला आहे। शहरा भागातही ती परिस्थिती आहे। शासनाकडून कोणत्या प्रकारची आर्थिक निधी जास्त प्रमाणात शहराला भेटली जात नाही, त्यामुळे शहराचा विकास हा खुंटलेला आहे। याचा कारण हा संपूर्ण सरकारचा बोलबाला आहे। मी सर्व नागरिकांना इच्छितो की नक्कीच येणाऱ्या काळात जर आपला प्रतिनिधित्व करण्याची मला जर संधी मिळाली आणि या संधीचा मी खरोखरच सोनं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच मी पहिला प्रयत्न असा पहिले रस्त्यांचा विकास, रस्त्यांची दुरवस्था दूर करणं। ज्या योजना सरकारने शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्याचा नक्कीच काही उपयोग करू, हीच मी आपल्याला सर्वांना माझ्याकडनं ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।